नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। चांपा हळदगाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात 2 वासरांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। उमरखेड तालुक्यातील हळदगावमध्ये वाघाची दहशत पसरली आहे। शनिवारी गावात एका वाघाने 2 गायींच्या वासरांना ठार मारले। शेतकऱ्यांच्या शेतात बांधलेल्या शेडमध्ये गाय आणि काही वासरू बांधले होते। जंगलातील एका वाघाने वासरांवर हल्ला करून त्याची शिकार केली। या घटनेमुळे गावकरी खूप घाबरले आहेत। गेल्या 3 वर्षापासून या भागातील चांपा, पाचगाव, सालई मेंढा, तिखारी, हळदगाव, मांगली, उटी, हेटी, भिवापूर, सुकली, पेंढरी, मटकाझरी, वळद, कच्चीमेट, फुकेश्वर, डवा, खापरी या भागात कुठे ना कुठे दररोज वाघांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत। या भागात वाघांनी आतापर्यंत शेकडो गुरांची शिकार केली आहे। वाघांच्या सततच्या हल्ल्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। शेतकऱ्यांनी आता विभागाकडे तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। जर सुरक्षेसाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत तर वन विभागाच्या विरोधात आंदोलनाचा मार्ग पत्करू अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे। या सर्वांसाठी फॉरेस्टची डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रुबन योजना म्हणून आहेत। त्या योजनेअंतर्गत इत्यादी गावाचा समावेश करून त्या जंगल लागत जितकेही शेती लागत जंगल आहेत तिथे ताराची फिनिशिंग करण्यात यावी। तसेच नॅशनल हायवेच्या दोन्ही बाजूनी फिनिशिंग करण्यात यावी, जेणेकरून ते जे जनावर ते क्रॉस होतात आणि त्यांचा ॲक्सिडेंटमुळे दुर्दैवी मृत्यू होतो ते टाळता येईल। दुर्दैवाने आतापर्यंत कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झालेली नाही आहे, पण भविष्यामध्ये अशी मनुष्यहानी होणार नाही याची आपण शाश्वती देऊ शकत नाही। तरी आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींना गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन कम से कम ते जंगलाच्या कडेला ताराची फिनिशिंग करण्यात यावी।